जेव्हा भीती आत्मविश्वास संपवायला सुरू करते तेव्हा त्या भीतीला संपवणे खूप गरजेचे असते. जीवनात पश्चात्ताप करणे थांबवा, त्यापेक्षा असे काहीतरी करा ज्यामुळे लोकांना तुम्हाला सोडून गेल्याचा पश्चात्ताप होईल. चल जीवन, नवीन सुरुवात करू. जी उम्मीद दुसऱ्यांकडून केली होती ती चल स्वतःकडूनच करू. वेदना हे संकेत आहे की तुम्ही जिवंत आहात. समस्या संकेत आहे की तुम्ही मजबूत आहात. आणि प्रार्थना संकेत आहे की तुम्ही एकटे नाहीत. रोज दिवसाची सुरुवात करताना हे 3 शब्द बोला: प्रयत्न, सत्य आणि विश्वास. प्रयत्न चांगल्या भविष्यासाठी, सत्य आपल्या कामासोबत आणि देवावरील विश्वास. मग बघा प्रत्येक काम किती सोपं होतं. दुसऱ्यांना प्रसन्न करणं सोडून द्या. तुम्ही प्रत्येकाचे आवडते नाही होऊ शकत, म्हणून प्रत्येक व्यक्तीला प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नका. लोकांना गमवायला घाबरू नका. घाबरा या गोष्टीला की लोकांना खुश करता करता तुम्ही हरवून जाल. आपण पाळू शकत नाही असे वचन देऊ नका आणि आपल्या हदपेक्षा जास्त बोलू नका. शक्ती हवी असेल तर ज्ञान घ्या आणि सन्मान मिळवायचा असेल तर चांगले चरित्र ठेवा. चांगले विचार करा, चांगले बोला, चांगले करा, कारण सर्व काही तुमच्याकडे परत येणार आहे. स्वतःला समुद्रासारखे बनवा, जो स्वतःमध्ये खूप सामावून घेतल्यानंतरही आतून एकदम शांत असतो. तिथे राहणं व्यर्थ आहे जिथे तुमची कदर नाही, मग ते कोणाचे घर असो की कोणाचे हृदय. जर कोणत्या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे शब्द नसतील तर फक्त एक स्माईल देऊन द्या, कारण शब्द प्रॉब्लेम करू शकतात पण स्माईल नेहमी कामात येते. कोणत्याही कारणास्तव पाप करू नका, कारण संपून जाईल पण पाप नाही. आणि प्रत्येक नेक काम करण्यासाठी वेदना सहन करा, कारण वेदना संपून जातील, नेक काम नाही. एखाद्याचे संकट पाहून आनंदी होऊ नका, कारण देव तुम्हाला नेहमी तेच देतो जे तुम्हाला आनंदी करतं. ज्या व्यक्तीला तुम्ही फक्त आनंदात बघायला आवडतात त्या व्यक्तीचं उदास होणं तुमच्यासाठी चिंतेची बाब आहे. जीवनाचा वेग असा ठेवा की शत्रू पुढे निघून गेला तरी चालेल, पण मित्र मागे राहू नये. देवाशिवाय कोणाकडून उम्मीद करू नका आणि कर्माशिवाय कोणाला घाबरू नका. जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा: जे कमावू शकता ते इतरांकडून कधीच मागू नका. तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर लोकांच्या बोलण्याला तेवढेच महत्त्व द्या जे तुम्ही चहावरच्या सायला देतात. लोकांना दुसरी संधी द्या, तिसरी नाही. कोणाच्या दुसऱ्यांच्या वाईट वागणुकीत एवढी ताकद नको की तुमच्या मनाची शांतीच हरवून जाईल. कोणाचा इतका द्वेषही करू नका की सामना झाला तर भेटू शकणार नाही. आणि कोणावर इतकं प्रेम करू नका की सोडून गेले तर जगू शकणार नाही. नात्याचा कधीही गैरवापर करू नका, कारण तुम्हाला अनेक नाती मिळतील पण चांगली माणसे आयुष्यात पुन्हा पुन्हा येणार नाही. प्रत्येकावर विश्वास ठेवा, पण खूप जपून, कारण कधी कधी स्वतःचे दातही जीभ चावून घेतात. तुम्हाला 4 वेदांचा अर्थ माहीत असो वा नसो, पण शहाणपण, जबाबदारी, निष्ठा आणि प्रामाणिकपणा या शब्दांचा अर्थ तुम्हाला कळला तर तुमचे आयुष्य चांगलेच होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि नेहमी हसत. व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.